माझ्या आयुष्यातला मोठा दिवस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मे बी तुमच्यासाठी पण तो असावा. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला कळलंच. आणि मी आत्ता गरम गरम पोहे केलो आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे. त्यातला हाफ दिवस माझा किचनमध्ये जाणार आहे. मला ते सगळं ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळेल. मी आज खरंच खूप खूप जास्त एक्सायटेड आहे. आता पोहे खातो गार होती. फायनली मी रेडी झालो आहे फंक्शनला जाण्यासाठी आणि तुम्हाला कळलंच ते फंक्शन काय आहे. जरा बॅकग्राऊंड आवाज रिमूव्ह करा, आमच्या घरात हे सगळं चालूच असते. पण आज माझ्यासाठी खरंच खूप जास्त आनंदाचा, परत ऑल्सो मी थोडी नर्वस पण आहे. मला माहिती आहे तो कार्यक्रम कसा होईल, काय होईल. आय रिअली डोंट नो अबाउट दॅट, बट आय एम टू मच एक्सायटेड. बघू काय काय होतं आहे. माझी मम्मी आंटी पण येणार होती पण त्यांना जमलं नाही कारण का कामं भरपूर आहेत घरात. पण माझं खरंच खूप इच्छा होती त्या दोघींनी तिथे असावं. पण ठीक आहे. आणि माझी तब्येत बिघडली आहे भयानक बिघडलं तब्येत. पण तरी पण मला जायचं आहे फंक्शनला. बघू कसं होतं आहे. स्टोरेज भरलेलं मगाशी. मग काय तुझा फोन आहे की 17 प्रो आहे आपल्याकडे. ड्रेस दाखवलीस काय नाहीस? ड्रेस नाही होय काय माहिती मला आठवण ना मला आपला केंद्रीय येई मला मोबाईल धरायला. चला कुमारी मेघना चिखलकर आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आज यूट्यूबवरती खूप चांगल्या पद्धतीनं रील्स बनवत आहे. सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्वांच्या मेघनाचा सन्मान या ठिकाणी वहिनी साहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी सन्मान करावा. मेघनासाठी जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ती रील्स करते, तिचा चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपण बघायचं नाही, कॉपी अजिबात करायचं नाही. कॉपी न करता ओरिजिनल तिनं बरेच रील्स केले. सगळ्यांनी बघा, सबस्क्राईब करा. आणि तिला आपण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील एक दिग्गज रील्स म्हणून, रील स्टार म्हणून आपण त्याची निवड करूया. यासाठी तिला जोरदार टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. मी मेघनाला या ठिकाणी विनंती करतो, 1-2 मिनिटाचा आपण एक रील्स तिनं आपण या ठिकाणी सादर करायचा. सगळ्यात आधी सरस्वती हायस्कूल इचलकरंजीचा मी खरंच खूप मनापासून आभार मानेन. तुम्ही तर मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलात आणि मला हा मान दिलात. आणि आज ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी खरंच खूप अभिमानाने सांगू इच्छितो की मी ह्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. मला आठवत आहे 8वीत असताना सूर्यवंशी सरांनी नाटक सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला होता. आणि त्याच्यामध्ये माझा छोटासा एक रोल होता आणि तो नाटकाचं नाव वृद्धाश्रम ह्या विषयावर होतं. आणि कदाचित मला तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि सूर्यवंशी सरांकडे मी गोष्ट नक्की शिकलो की आपण समाजात काहीतरी चांगला संदेश द्यावा. आणि माझ्या व्हिडिओमधून मी कायम प्रयत्न करतो की आपल्या समाजाला काहीतरी चांगला संदेश मिळावं. आणि शाळेची खरंच खूप मनापासून मी आभार मानतोय. आणि आता मी बी फार्मसी कम्प्लिटेड आहे, MBA मी करायला लागलोय. पण शाळेसारखं शिक्षण कुठंच नाही आहे. मी खरंच आवर्जून सांगतो. आम्हाला कायम सगळे शिक्षक म्हणायचे की तुम्ही कॉलेजला गेल्यावर तुम्हाला शाळेची किंमत कळणार आहे. आणि आज खऱ्या अर्थानं शाळेची किंमत कळाल्या. तुम्ही तर सगळे छोटे मुलं, तुम्हाला पण आता मी पटणार नाही काय बोलायला लागलोय. पण आज खरंच खूप मनापासून आठवण येते शाळेची. असं अनेकदा वाटतं शाळेचा मात खावा. पण आज पैसे कमवायला लागलो स्वतः मी, पण ते सुख माझं नशिबात कदाचित नसेल. आणि खरंच आज थोडी इमोशनल झाले. मी सगळ्या शिक्षकांना खरंच मनापासून आभार मानतो. वेळच्या वेळी तुम्ही मोटिवेशन दिलं. अजूनही मी शिक्षकांना कुठलाही कॉल केला ते आवर्जून मदत करतात. आणि शाळेत मी मित्रमैत्रिणी कमवले नसतील पण चांगले शिक्षक मी मिळवले. खरंच मला खरंच अभिमान आहे माझ्या शाळेचा. थँक्यू सो मच. मेघनाचे इंस्टाग्रामवरती 1 लाख फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवरती 20,000 सबस्क्रायबर आहेत. मोटिवेशनल आणि कॉमेडी व्हिडिओ असतात तिचे खूप छान. हा होता माझ्या आयुष्यातला, माझ्या आजच्या दिवसातला खूप भारी दिवस. आणि मला पुढं जाऊन म्हणजे मी जास्त इमोशनल झालतो. मला टीचर्सना वगैरे बघून जरा मी इमोशनल झालं, त्यामुळे मला आठवलं नाही मला काय काय बोलायचं होतं. मला शिपाई मामांचं पण खरंच मनापासून आभार मानायचं आहे. त्यांनी खरंच एका मुलीसारखं आम्हाला जपलं आहे.
आणि माझं त्यांच्याबरोबर सुद्धा बॉन्ड लई भारी होतं. मी खरंच खूप मिस करतो शाळेला. आणि हा जो आज मला मान मिळाला ते फक्त माझ्या फॉलोअर्समुळे आहे. तुम्ही एवढं भरभरून मला सपोर्ट करतायसा, म्हणजे मला एक घरच्या व्यक्तीसारखं तुम्ही मला मानताय आणि आज त्यामुळेच मला हा मान मिळाला आहे. आणि आपल्या शाळेत आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे. आज खरंच मी जिंकलो आहे. आज माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं आहे. आज मला खऱ्या अर्थाने स्वतःवर खूप खूप प्राऊड फील होतं आहे. आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू. मला असंच तुम्ही सगळेजण सपोर्ट करत राहा. खूप मनापासून थँक्यू शाळेचा अनेकदा. मी ड्रेस बदलून मेघीचा ड्रेस घातला. पडलो तर मेगी चहा करायला चहा. मेगी कांदा फोडायला. मी म्हणलं एवढा कांदा टमाटर चिरतो आणि उद्या पडेल मीच येणार आहे. उद्या मी 6:30 वाजता. काय करायला? 5:30 वाजता काय आहे उद्या? सकाळी कार्यक्रम आहे 5:30 वाजता. काय एवढं हा, मग ते करून आम्ही गणपती घरात चालू. काय काय करते? तर तुझ्या हातचा चहा पिऊया. मी चांगलं बोलू. आपण तुझं कर. कर सगळं लवकर. गुलाबाच्या पाकळ्या बिकळ्या करतोय. संपला गुलाबाच्या पाकळ्या. अगं काय काय बाई, तू परत येस नाही क्या बसली. तू आली की सगळं थकली. गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा कोण पिते? चालेल बाळ. माझ्या चिकन रोल्स. द चिकन रोल्स. वैष्णवी आज हे करणार आहे, चहा करणार आहे. चहा कसा करायचा हे तुम्हाला वैष्णवी शिकवेल. नको. Guys, take your own risk, guys. मी इथंच आहे ग. घेतलं आणि सगळंच बदललं आयुष्यभर. ये बोलणे का नहीं था. जो है सो है अभी. क्या अकाउंट समझ में नहीं आ रही ना, स्टैट समझ में आ रहा है ना, हम क्या कर रहे हैं वो समझ में आ रहा है. हमने MBA क्यों लिया ये भी नहीं समझ में आ रहा है. सब अच्छा चल रहा है. मला खूप आवडलं सायन्स. खूप छान आहे. आयुष्यात फक्त माणसानं सायन्स शिकावं, मॅथ्सकडे जाऊ नये. सायन्स जिंदाबाद. हमरे को कैसा आहे ना गाईस, सुख बघवत नाही आम्हाला आमचं. लोकांना दुसऱ्याचं बघवत नाही, आम्हाला आमचं बघवत नाही. पण आधी काय केलं, MBA केलं. आणि म्हणून रडायला लागल्या. पुरगी रडायला तुमची. काढले होतून ते घेत. आहे ना, छाती भरली आकडे दूध कसं खोकला असते रात्रीचं. लाज आणि अक्कल नाही सांगायला मला गोडून तू तर तिला कामाला लावली असती. नाही बाई घडले मात्र मला छान नको आहे. आणि कंटेंट नाही, कंटेनर. कंटेंट कंटेनर क्रिएटर आहे मी. कंटेंट क्रिएटर नाही, कंटेनर क्रिएटर आहे. चुकून निघलेलं त्यावेळी कंटेनर क्रिएट. गाईज मी पावभाजी करावे. तू करा लागल्यास चांगलं झालं तर म्हणजे मी फुलेवाडी. ही फुलेवाडी. Guys, जे लोक स्नॅप टाकतात का नाही सेल्फ मेड, टाकत जाऊ नका, हे असलं भोगा लागते. मी टाकत होतं पावभाजी खायला की सेल्फ मेड, पावभाजी केली की सेल्फ मेड. ते भोगा लागले मला आता. ऍक्च्युली विषय काय माहिती आहे का त्यांना? काय माहित नाही म्हणजे काय, मी कायम टाकायचं. स्नॅप टाकून सगळ्यांना कणी पिडल्या म्हणजे पावभाजीचं, आणि ते किती छान दिसतंय असं कलरफुल. मग सगळ्या आमच्या मैत्रिणींनी मेगीला पिडल्यात की पावभाजी पाहिजे, पावभाजी पाहिजे. मग आज मेगी अडकलेली आहे. मेगी आज शेवटी खूप झालेली आहे. शेवटी आज आम्ही पावभाजी खाणार आहे. म्हणजे मी खाल्लोय लई वेळा. तू खाल्लंय मी गुणी मेघना किती गुणी आहे. तर मला मम्मी काढत. असं मॅच करायचं. ही काहीच नको तुला ऍडमिशन नका. मी सगळं केलंय, ते बघितलं आता पहिल्यापासून. मी कोथिंबीर चिरते. कोथिंबीर जर पावभाजी चांगली झाली असा रिव्ह्यू भेटला तर हिचा हातभार लागलाय म्हणून पावभाजी बिघडणार आहे. हा बरोबर आहे. ती जर चांगली झाली तर माझा क्रेडिट आहे. ओ बघा 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 कसं असते. गरीबाला असंच करतात. मला काहीच तिखट एवढं घालणार आहे मी. सिरियसली एवढं घालणार आहे? हा मेगी घालायला दे, मेगी. नक्की पळून जाशील घरला. बघा केवढं घातलंय ना. जर मी हे करतो जरा साफसफाई. जर उद्या जिवंत राहिलो तर नक्कीच तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला मिळेल. करपवा लागले सांगा लागले. आता हे घालाय नको. त्यांना तेवढंच द्यायचं.
अर्पे सध्या लक्षात ठेवा ती निक्कीने म्हणल्या मी काय बोललो नाही निक्कीने म्हणल्या फक्त चटणीचं बाजूला काढून ठेव म्हणल्या मला काही संबंध नाही तो कॉलेजमध्ये ही आणि श्रुती म्हणजे आमची एक नवीन फ्रेंड आहे. ह्या दोघी बरोबर ह्या भाषेत असं पूर्ण दिवसभर बोलत असतात. मला हिच्या डोक्यात दगड घालून मारू वाटते हिला एक-एक तुम्हाला ना वेळा. म्हणणारा ना किंमत नाही ना काय कळतंय सांगा असं डोकं फिरवून टाकल्यात म्हणजे- अक्षरशः 4 दिवस झालं हेच भाषा बोलतात. काय कळत नाही काय नाही. सगळी ग्रुप मधली ह्या दोघीने कंटाळल्यात. तुम्हाला ना बुद्धी राहणार ना तुम्हाला बुद्धी नांदवा ना तुम्हाला ते पोरग्याचा व्हिडिओ आलता आम्हाला ते बारका हा आणि काय बोलते काय कळत नाही मग ते आम्हाला त्याची भाषा जमली जशी तुमची रफची भाषा असते ना तशी अशी तुम्हालाची भाषा आहे आमची मग मी तिला भाषा एक नवीन बोलून दाखवू काय टाळतात का मला काय ऐका की ऐकलीस सगळं तुम्हाला आता मम्मीला नाही शिकणार मी आणि मम्मीला मी व्हिडिओ करणार हा म्हणा की बघू ही खरंच सुगरण आहे आमचं खरंच आमच्या दोघींकडे बघून लोकांना वाटत नाही काय आम्हाला काही आम्हाला हे जेवण काय करायचं असेल पण आम्ही सुगरणी आहोत सुगरणी अगं म्हणजे नशीब सुवर म्हटली नाही ते तू आहेस. डुकरे धन्यवाद म्हणजे तू आहेस. यस डुकराची मैत्रीण डुकरी अरे वो फ्रिज में रखा था क्या? हाँ जी देख थोड़ी कुकिंग आती है कुछ कुकिंग नहीं आती तेरे को ये क्या ये इसको भी क्या बोली थी तू गुड़ौरी है ऐसे कुछ गुड़ौरी है. हाँ क्या कुछ नहीं आता तेरे को स्वतःला येत असल्यावर मी दुसऱ्याला बोला मला जरा हे खरं तर ही पावभाजी करून तुम्हाला बोलायला पाहिजे हा. बरोबर आहे ना? हाँ, बरोबर आहे आप ना. इसके friend हो. हाँ. So, नाही का तुझा फ्रेंड काय माझा फ्रेंड काय एकच की मी सांगा लागले आई खरंच सांगा लागले बंद कर. अर्प्या बघा एवढं खाऊन आलं अर्पे एवढ्यात भात खाणार आहे बघा अर्पे काय अवघड आहे एवढी रे. पावभाजी छान झाली ना मी आय कांट एक्सप्लेन यू. आहे तू जरा खा की परत आला आणि मॅगी बसते आणि कुठला ते foreigner जरी हे खाल्ला हे घास foreigner जाईल त्यो. Foreigner लाल भडक. अगदी की 4 स्थळं येतात अगं असं करते हे बघ. ए, अर्पिता दीदी असं करते. हिला बघून ये. ना हटा केसाचं ना. मेगीने एवढी टेस्टी पावभाजी केल्या सगळ्यांच्या डोळ्यातनं नाकातनं सगळीकडे पाणी यायला लागले. अशी पावभाजी केल्या की आयुष्यात परत हिच्याकडे पावभाजी मागाय नको. एवढी तिखट छान झाल्या पण एवढी तिखट झाल्या की ती सांगू शकत नाही. नाही, मी जेव्हा पण पावभाजी करतो अशी एकदम मीडियम होती आणि आज मला काय सुचलं काय मी त्यात चटणी मिरची जरा जास्त घालायची असं लिटरली तोंडावर मुंग्या आल्यात